ताकद आहे, याकरता काय केलं पाहिजे या दृष्टीने शेतकऱ्यांनी संघटित होऊन त्याचा विचार केला पाहिजे. आपल्या देशामध्ये सगळ्यांच्या लॉबीज आहेत, पण शेतकऱ्याची लॉबी नाही आहे. शेतकऱ्याचा दबाव आणणारा गट नाही आहे. मी ज्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवतो ते शरद जोशी हे शेतकरी संघटनेचे नेते होते, ते द्रष्टे नेते होते. त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की आता शेतमालाचे भाव ठरवणं आपल्या हातात नाही आहे. साखरेचे भाव ब्राझील ठरवतं. तुम्ही ब्राझीलमध्ये गेलो 3दा, तिथे काय आहे, तिथे एका वेळी 3,000-4,000 एकर ऊस आहे. एकाचं शेत म्हणजे 2,000-3,000 एकराचं आहे. आणि सगळं मशीनमधून फवारणी होते, ऊसाची कापणी मशीनमधून होते. आणि ब्राझीलमध्ये ऊसापासून साखर तयार होते, त्याचं उत्पादन मूल्य 22 ते 24 रुपये किलो आहे. आणि आपल्या देशामध्ये आपण जे भाव देतो त्याच्यामधून साखरेचं उत्पादन मूल्य हे मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी 32 रुपये किलो होतं. आणि आता व्याज धरलं तर आज परिस्थिती अशी की ते वाढलेलं आहे. पण साखरेचे भाव नियंत्रित आहे. आणि याचं कारण साखर व्यवसाय जो आहे, हा साखर जरी गोड असली तरी व्यवसाय करणाऱ्याला मात्र डायबिटीज झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आता अभिमन्यूजी तुम्ही काळजी घ्या की तुम्हाला डायबिटीज व्हायला नको. आम्ही अनुभवी आहोत. तुमच्याकरता काही गोष्टी चांगल्या आहे की तुम्ही मराठवाड्यात आहात, मी विदर्भात आहे. आणि तुमच्यासारखी दुर्बुद्धी मलाही पण झाली. आणि मी विदर्भात 22 साखर कारखान्यांनी दिवाळं पिटलं. आणि मी आता 4 साखर कारखाने चालवतो. आणि सतत गेल्या 15 वर्षापासून 40 कोटी रुपये कमीत कमी वर्षाचा घाटा करतो. 40 कोटी रुपये. आणि हे तुम्हाला भाव वाढवण्याचं जे आहे, तुम्हाला निवडणूक लढवायची आहे मला माहिती आहे. पण शेतकऱ्यांनी समजून घ्या की हा किल्लारीचा साखर कारखाना ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. हिला एकाच दिवशी कापलं तुम्ही आणि अभिमन्यूजींना लंब केलं तर कारखाना चालला नाही तर तुमचं नुकसान होणार आहे. त्यामुळे भावाकरता किती नेत्यांनी उचकावलं तरी तुम्ही त्यांच्या उचकवण्यामध्ये येऊ नका. मिळाला पाहिजे भाव. आणि म्हणून या ठिकाणी आव्हान आहे की या कारखान्यामधून हे बाबासाहेब पाटील नशीबवान आहेत. यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात कर्ज फिटलं आहे सगळं. म्हणजे 80 किलोचा पैलवान, 100 किलोचा पैलवान आणि 40 किलोचा पैलवान, फरक आहे की नाही. विदर्भातला पैलवान 45 किलोचा आहे, मराठवाड्यातला 55 किलोचा आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातला 75 किलोचा, 80 किलोचा आहे. आता तुम्ही सगळे पैलवान जर एकाच वस्त्र्याने सगळ्या म्हशी भादरल्या तर कसं होईल. त्याच्यामुळे इथे एखादा आपला विदर्भ मराठवाड्यात एखादा हिंद केसरी आहे ठोंबरे साहेबासारखा, परंतु नशीबवान आहे. बाकी आम्ही सगळे म्हणजे मी नेहमी वर्णन करतो की मेरिटमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या मुलांची शाळा म्हणजे मराठवाडा ऊसामध्ये. आणि जे 100% 100 पैकी 25 पेक्षा कमी गुण घेतलेल्यांची शाळा म्हणजे विदर्भ. त्यामुळे ही तुलना नाही होऊ शकत. त्यामुळे तुम्ही आव्हान स्वीकारलेलं आणि तुम्ही कर्तृत्वान आहात. आणि मी नेहमी म्हणतो की देर आर सम पीपल हू कन्वर्ट प्रॉब्लेम्स इनटू अपॉर्च्युनिटीज अँड देर आर सम पीपल हू कन्वर्ट अपॉर्च्युनिटीज इनटू द प्रॉब्लेम्स. तुम्ही समस्यांचं रूपांतर संधीमध्ये करण्याचं आव्हान स्वीकारून केलं. मी एकेकाळी केलं. मी टिकून आहे कारण बाय प्रॉडक्टमुळे टिकलो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साखरेच्या भावामध्ये साखर देशामध्ये 365 लाख टन होते. आणि या साखरेमध्ये आपण जगातला दुसरा मोठा देश आहोत.
ऊस लागवडीचं क्षेत्र 55 ते 60 लाख हेक्टर आहे आणि सुमारे 4,00,000 लाख टन ऊसाचं वार्षिक उत्पादन आहे आणि आपल्याकडे 530 साखर कारखाने आहे आणि आपल्या देशाचं उत्पादन 330 ते 360 लाख टन आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की या कारखानदारांनी 2.5 कोटी लोकांचं जीवन याच्यावर अवलंबून आहे देशात. 2.5 कोटी म्हणजे जे लाभार्थी कुटुंब आहे जे ऊस लावतात आणि डायरेक्ट इनडायरेक्ट एका कारखान्यातून 25,000 लोकांना रोजगार मिळतो आणि त्यामुळे 2.5 कोटी लोकांचं भविष्य या साखर कारखान्यावर अवलंबून आहे. मला एक दिवस प्रधानमंत्र्यांना मी जेव्हा सांगत होतो ते म्हणाले, तुम्ही असं कसं सांगता, काय सगळं बजेट का आता साखर कारखाना करता द्यायचं आहे का? तर मी त्यांना सांगितलं की 188 लोकसभा मतदारसंघ असे आहेत की ज्याचं भविष्य ठरवण्याचा अधिकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आहे आणि जर साखर कारखानदारांनी जर ऊस उत्पादकाचे शेतकऱ्याचे पैसे दिले नाही तर त्याची नाराजी शेतकऱ्यांची जी आहे ती सरकारवर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यातलं मोठं उदाहरण उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशची इकॉनॉमी साखर कारखानदारावर अवलंबून आहे. कर्नाटकमध्ये आपल्यापेक्षा जास्त साखर तयार होते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही कारखानदारी भविष्यात प्रॉफिटमध्ये आली पाहिजे आणि यामध्ये हे करत असताना FRP जी आहे साखरेची ती आता आहे तिथेच आहे किंमत मिनिमम, पण ऊसाची मात्र वाढत जाते. पाशा पटेल साहेब आंदोलन करतात, झालंच पाहिजे आंदोलन, पण आंदोलन केल्यानंतर किती जरी फिरवलं तर ऊसातून रस्ता निघाला पाहिजे. त्यामुळे साखर कारखानदारी हा ज्यांचं कर्ज फिटलं त्यांच्याकरता थोडा फायद्याचा विषय आहे, पण ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांच्याकरता अतिशय कठीण असा धंदा आहे. आणि म्हणून हे जे काही आपण स्वीकारलं आहे अभिमन्यूजी, हे खूप मोठं आव्हान आहे, पण यात तुम्ही यशस्वी व्हाल या शुभेच्छा देण्याकरता मी आलो आहे. कारण जेवढ्या समस्या मोठ्या असतात तेवढी नेतृत्वाची परीक्षा असते आणि या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण व्हाल याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला या भागातल्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे निळकंठेश्वरांचा आशीर्वाद आहे. आणि हा यशस्वी प्रयोग झालाच पाहिजे. आणि तुम्ही आज उत्साहात आहात, पण हा प्रयोग यशस्वी झाला नाही तर तुमची आमदारकी लंबी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जेव्हा घाटा होईल आणि शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही तेव्हा लोक प्रचार करतील की अभिमन्यू पवारांनी कारखाना खाल्ला. म्हणजे इकडं तुमचे घाट्यात जाल, अडचणीत येतील आणि वरतून प्रचार असा होईल. म्हणून तुम्ही आता याच्यात बोट घातलंच आहे. आता किती आग झाली तरी छान वाटतं हेच म्हणत जा, पण यशस्वी व्हा. आणि यशस्वी होण्याकरता मी काही गोष्टीच्या टिप्स आमच्या अनुभवातून तुम्हाला सांगतो. ठोंबरे साहेब माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत, तज्ज्ञ आहेत. पहिली गोष्ट, आपल्या ॲग्रिकल्चर ऑफिसरला टाईट करा आणि त्यांना सांगा जसं लातूर पॅटर्न आहे शिक्षणातला तसा प्रत्येक शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीत 60 टनाच्या वरती ऊसाचं उत्पादन झालं पाहिजे. हे पहिली गोष्ट. उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढवलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर आपल्याला आता ड्रोननी स्प्रेइंग सुरू आहे. आपण 1 एकर ऊसाकरता 4 पोते युरिया आणि 4 पोते मिश्र खत वापरतो. ऊस 1 फुटाचा होईस्तोवर आपण हे खताची बॅग जी आहे मिश्र खताची तो वापरायचा आणि नंतर मग ड्रोननी स्प्रेइंग करायचं, नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खत.
माझ्याकडे एकरी 88 टन ऊस झाला आहे. मी ड्रोननी स्प्रेइंग करतो. आणि या कारखान्यामध्ये एक मोठं वरदान आहे की प्रेस मड आणि स्पेंट वॉशपासून जे खत तयार होतं हे खूपच सुंदर आहे. मी त्याच्यामध्ये इंडियन ऑइलनी एक कल्चर तयार केलेलं आहे आणि ते कल्चर टाकल्यामुळे मला एवढा विश्वास आहे की माझ्याकडे एका एकरमध्ये 15 क्विंटल तुरी झाल्या ऑर्गॅनिक, 1 किलोचा कांदा झाला. आणि त्यामुळे हे खत जे आहे हे उत्पन्नाकरता उपयोगाचं आहे. आता राहिला प्रश्न असा की विजेत तुम्ही जाऊ नका. मी जास्त बोलत नाही कारण मला बोलण्यात अडचण आहे. वीज तयार केल्यावर पैसे भेटले पाहिजे, त्याची शुअरिटी नाही, रेटही कमी आहे. तुम्ही जरी सरकारमध्ये असले तरी पैसे मिळणं कठीण आहे तिकडे, कारण विजेचे पैसे कठीण आहे. त्याचे अनुभव आहेत ठोंबरे साहेबांना, आम्हाला. त्या भानगडीत पडू नका. पण तुम्ही शक्यतोवर बी हेवी मोलायसेस तयार करा. माझं आणि ठोंबरे साहेबांचं एक मत आहे. साखर कमी तयार करा. आणि आमच्यासारख्या लोक आहे, माझ्याकडे 2 लाख टन मोलायसेस लागतो वर्षाला. आम्ही मराठवाड्यातून विकत घेतो. तर मार्केटमध्ये सध्या खूप चांगले भाव आहे. आम्ही ठोंबरे साहेबांचा मोलायसेस आमच्याकडेच विकत घेतो. त्यामुळे बी मोलायसेस कॅश पेमेंटने विकता येतं. कॉपरेटिव्हमध्ये व्यवस्था आहे, तुम्ही नका करू. तिकडे नंबर 1 मध्ये एक भाव राहतो आणि नंबर 2 मध्ये खालून पैसे द्यावे लागतात. पण हा एक बी मोलायसेस विका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेस मडपासून पुढे मागे CNG तयार करा. मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. मी परवा सगळ्या ॲग्रिकल्चर इक्विपमेंटवाल्याने ट्रॅक्टर कंपन्यांची मिटिंग घेतली आणि फ्लेक्स इंजिनवर आता ट्रॅक्टर आणण्याचा त्यांनी मला मान्य केलेलं आहे. म्हणजे इथेनॉल आणि CNGवर ट्रॅक्टर चालणार. आणि हा ट्रॅक्टर जर इथेनॉल आणि CNGवर चालला तर प्रत्येक शेतकऱ्याचे वर्षाचे 1 लाख रुपये वाचणार आहे. कारण डिझेल महाग आहे. माझ्याकडे फ्लेक्स इंजिनची टोयॅटोची इनोवा आहे, ती 100% इथेनॉलवर चालते. आणि त्या इथेनॉलवर चालल्यामुळे वीज तयार करते 60%. तर पेट्रोलच्या ॲव्हरेजमध्ये त्याचा खर्च आहे, पेट्रोलचा भाव येतो 25 रुपये लिटर. त्याचबरोबर हा CNG तुम्ही तयार करा आणि इथंच एक CNGचा पंप टाका. ठोंबरे साहेबांनी टाकला. आणि मी आत्ताच एक 8-10 महिन्यापूर्वी बजाज कंपनीची मोटरसायकल पुण्यात लॉन्च केली CNGवरची. त्यांनी सांगितलं की मोटरसायकल जेव्हा पेट्रोलवर चालते तेव्हा 2 रुपये 40 पैसे पर किलोमीटर खर्च येतो. आणि मोटरसायकल जर CNGवर चालते त्याचा खर्च 1 रुपया येतो. आणि आता बजाज, TVS, हिरो, होंडा, माझ्या आग्रहाखातर सगळ्या मोटरसायकल इथेनॉलवर आल्या आहेत. आता इथेनॉलवर फ्लेक्स इंजिनवर सगळ्या गाड्या, टाटा, महिंद्र, हुंडाई, नंतर टोयॅटो, ह्या सगळ्या गाड्या आल्या आहेत. थोडी अडचण आहे की सरकारमध्ये GR निघताना ते जॉईंट सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी खुटी मारतातच कुठेतरी. तर पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकलं त्यात 5% GST आहे. आणि त्याच्यानंतर वरती इथेनॉल विकलं तर 18% आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी इथेनॉलचे पंप टाकावे आणि आपल्या गावातल्या गाड्या, 4 व्हीलर, ट्रॅक्टरमध्ये गावातच जर इथेनॉल वापरलं तर ठोंबरे साहेब म्हणतात ती समस्या राहणार नाही. त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठल्याही परिस्थितीत कारखान्याचा उतारा 12% झाला पाहिजे. तो खाली जाता कामा नये. एकरी 60 टनापेक्षा जास्त उत्पन्न शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. उत्पादन खर्च, नॅनो युरिया, नॅनो मिश्र खत, ड्रोन स्प्रेइंग, त्यामुळे आपण तो खर्च जवळपास 7,000 ते 8,000 रुपये एकरी कमी करू. उत्पादन वाढवू म्हणजे शेतकरी खुश राहणार. कारण भाव वाढवणं हा त्याच्यावर उपाय नाही आहे. आणि ज्याचा उल्लेख आता ठोंबरे साहेबांनी केला, AI इन ॲग्रिकल्चर. शरद पवार साहेबांचे जे भाऊ आहेत, प्रतापराव पवार आणि राजेंद्र पवार, त्यांनी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात हा प्रयोग केला. नंतर आमच्या इथून 70-80 शेतकरी मी तिथे पाठवले होते. आणि आता आमच्याकडे ॲग्रोव्हिजन आहे 22, 23, 24. आता 5 लाख शेतकरी येतात. 40 वर्कशॉप आहे. आमच्याकडे 2 वर्कशॉप झाले.
आणि आजकाल मी ठरवलं की वर्कशॉपमध्ये फी लावायची. मी स्पेनला गेलो होतो, व्हॅलेन्शियाला, तिथला संत्रा बघितला, शूटिंग केलं, हे एवढं मोठं स्क्रीन लावलं आणि 250 रुपये तिकीट लावलं. हे फुकटातल्या भाडोत्री लोक जे जे सभेत आणता तुम्ही, का चहा पाणी नाश्ता जेवण फुकट, चलो गडकरी साहब की सवाय रॅली में चलो, हा लफडा नाही. त्याला म्हणा 250 रुपये तिकीट. 650 लोक आले, 4.5 तास डायरी घेऊन बसले आणि पूर्ण लिहून घेतलं. ब्राझीलमध्ये एका एकरामध्ये 30 ते 40 टन संत्रे होतात आणि आमच्याकडे नागपूर विदर्भात 3 ते 5 टन होतात. तिथे एकरामध्ये 340 झाडं आहे, आमच्याकडे 100 झाडं आहेत. ते 1 फूट झाड मोठं झालं की कापून टाकतात फांट्या, आम्ही वाढवतो. आता विदर्भात एवढी आग लागली की सगळे शेतकरी आता स्पेनच्या टेक्नॉलॉजीने आणि इस्रायलच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करायला लागले. आम्ही कलम नर्सरी चांगल्या करायला लागलो आणि आता यावेळी टार्गेट ठरवलं की 15 ते 20 टन उत्पन्न झालं पाहिजे. हे शक्य आहे, कठीण आहे पण करता येण्यासारखं आहे. आणि म्हणून सायंटिफिक रीतीने आपण जर AIचा उपयोग केला तर AI म्हणजे काय आहे? हे डेटा आधारित शेती आहे. सेन्सर, ड्रोन आणि सॅटेलाईटच्या मदतीने माती, पाऊस आणि पिकाच्या आरोग्याचं AI मॉडेल्स रिअल टाईम माहिती देतात. आता माझ्याकडे शेतात मी लावलं एक वेदर स्टेशन आहे, ते मला सगळं हवामानापासून सगळं देतात. आणि पहिले जमिनीची आपण परीक्षा करतो, आपल्याकडे लॅबॉरेटरी आहे, हे स्टेशन लागलं आहे वेदरचं, आणि जमिनीत ओलावा किती आहे ते कळतं. आणि त्यामुळे आपल्याला केव्हा पाणी द्यायचं आहे, किती द्यायचं आहे, ड्रिपनी पाणी देतो आपण, कोणतं खत द्यायचं आहे. आता माझ्या मोबाईल फोनवर आलं की 8 दिवसांनी तुमच्या उसावर हा रोग येणार आहे, आणि माझ्या शेतातले फोटो मायक्रोसॉफ्ट आणि गुगलनी ते फोटो घेऊन माझ्याकडे मोबाईलवर पाठवले. आणि त्या ह्याच्यातून मला आता कळलं आधीच 8 दिवस काय कोणतं पाणी द्यायचं, किती द्यायचं. त्यामुळे खताचा खर्च कमी होतो, पाण्याचा वापर कमी होतो